कडक मिशा झाल्यात का त्या हरामखोरानं मायबापाच्या जीवावर कपडे घालून बनीला फिरे जाऊ नको सुंबळ्या. जात जाय कधी येडा करायला तर बायको जगवायची पात्रता नाही तर बापानं कमिलेले इकून तर डुकराला जगिता येते. विठाला विठाल. काही काही लोकांच्या पायातल्या बुटाला कणाची सुद्धा आम्ही बरोबरी करू शकत नाही. मी तरी, बाकीच्यांचं जाऊ दे, आपल्याला काय घेणे लोकांशी. काही संप्रदायातल्या लोकांच्या पायातल्या बुटाला चिटकलेल्या मातीच्या कणाची सुद्धा मी बरोबरी करू शकत नाही. एवढ्या अधिकारी लोकांना यम घेऊन जातोय. तिथं गिरगावचा बाळू काय कथा आहे. विठाला विठाला विठाला. मालकाला निरोप आला, तुमची सगळी पोरं मरणार आहेत. वाक्य नीट ऐका. पंढरपुरातल्या मालकाला निरोप आला, तुमची सगळी पोरं मरणार आहेत. किती दुःख वाटलं असेल राजेभाऊ. ज्या बापाला सगळी पोरं मरणार आहेत असं चर्मल कळाल्याच्या नंतर त्या बापाला आनंद वाटला असेल का. सगळी पोरं, त्याच्यातला कोणी जिवंत राहणार नाही असा निरोप आला. डोक्याला हात लावला. एक जण म्हणला, महाराज तुमच्या गोळ्या संपल्यात का. देवाची पोरं कशी मरतील. मरत असतील रे. देव दशेला आलेत ना. देव जर जीव दशेला आला तर त्याला सुद्धा सांगता येत नाही. येरती पामर जीव कडक मिशा झाल्यात का त्या हरामखोरानं मायबापाच्या जीवावर कपडे घालून बनीला फिरे जाऊ नको सुंबळ्या. जात जाय कधी येडा करायला तर बायको जगवायची पात्रता नाही तर बापानं कमिलेले इकून तर डुकराला जगिता येते. विठाला विठाल. दाब नावाने मिशा झाल्यात तुया. बोरी पुसून गेला तर बोरीचा पाला वरबडन इतक्या तू ह्या निबर मिशा झाल्यात सोंबळ्या. जरा काम कर जाय, कंबर वाकी जाय. जरा वेल्डिंग झालेली तिचा टाका तोड कमरेचा. जात जाय शेतात. नाही नोकरी लागली नाही लागू दी. फिरव गाईच्या म्हशीच्या बैलाच्या पाठीवून हात भरू दे तो हात. दोन पैसे येतील. सुखा दुःखात ते पैसे कामी येतील रे सुंबळ्या. लय ताईट राहत जाऊ नको. ताईट झाड लवकर मोडत आहे. विठाला विठाला. पैसे महाराजा का तिळा इतकी जिची कृपा झाली त्या आनंदानं 2 टायमाच्या भाकरी खातो. तिचं नाव लक्ष्मी आहे. आणि ती लक्ष्मी एका वारकऱ्याच्या पुढं पदर पसरती. ती लक्ष्मी एका वारकऱ्याच्या पुढं पदर पसरती. महाराज 56 कोटी यादवापैकी एक तरी लेकरू माझ्या पदरात टाका. आमच्या वंशाचा दिवा लावण्यासाठी एक तरी जिवंत ठेवा. येऊन या काळ सांगतोय. पदराची वटी केली. त्या वारकऱ्याने विश्वाच्या माऊलीचं दर्शन घेतलं. माय तुमच्या मालकाच्या कृपेनं मी सोन्याच्या गावात राहतो. आईसाहेब तुमच्या कृपेनं मी सोन्याच्या ताटात जेवतोय. इतकी तुमची कृपा आहे. पण लक्षात ठेवा माय, पतिव्रतेचा शाप आहे. हा मालकाला सुद्धा ताडता येत नाही, निवारता येत नाही. आईसाहेब तुम्ही जगाची मालकीनात लक्ष्मी, तुम्हाला सुद्धा एका पतिव्रतेचा शाप ताडता येत नाही. पण लक्षात ठेवा, वारकरी या नात्यानं तुमचं एक जिवंत ठेवतो. भिंतीला कान असतात. यमाला लगेच जाऊन सांगितलं, एक महाराज देवाचा एक पुत्र जिवंत ठेवणारे किंवा त्यांच्या वंशातला एक जिवंत ठेवणारे. यम उरफाट्या उड्या हाणू लागला. कोण महाराज आहे त्याची पाहतो. गरुडानं सांगितलं, तू ज्या महाराजाची पाहतो त्याच्यातला महाराज नाही. तू बाळू महाराजाची पाहाय. त्याची पाहायला आलतात 4 फेब्रुवारी 2019ला. मई चांगली पाहिली होती त्यानं. हो. पुन्हा कोणी म्हणलं असेल त्याला की राव दे बाळ्या जर सका अजून 10 वर्ष. वापस केला. मग तू बाकीच्या महाराजाची पाय. पण तू ज्या बाकीच्या महाराजाला समजितोस का तसा महाराज नाही. ज्यानं आयुष्यभर देवाचं चिंतन केलंय असा सात्विक महाराज आहे. त्याचं नाव आहे सुदामदेव. निष्ठावंत वारकरी. यमानं विचार केला, मी बाकीच्या महाराजांना सुद्धा नेतोय ना, मग हा महाराज देवाचा मुलगा कसा वाचविल. अरे तो महाराज खोटं बोलणारा नाही. तो अत्यंत सात्विक, सदाचारी, पुण्यशील, पावन, निष्ठावंत वारकरी आहे. आणि तो महाराज कोणाची इचकीत नाही. साधू म्हणायचं कोणाला माहिती आहे का. आयुष्यभर ज्याच्या तोंडातून कोणाची निंदा पडली नाही त्याला महाराज म्हणत असतात. त्याला गाथा पाठे, ज्ञानेश्वरी पाठे, ग्रंथ पाठे, पुराण पाठे, भागवत पाठे, रामायण पाठे, सगळं पाठे. आणि दुसऱ्याची इचकीतू त्याला महाराज म्हणत नसतात. विठाला. पाठीमागं माणसं जास्त असते म्हणजे तो महाराज असतो काय नसतं. या देशात कोणतंही दुकान टाका, त्या दुकानावर गिऱ्हाईक आहेच. कमी अधिक करून कोण्याही महाराजाच्या पाठीमागं माणसं असतात ना.
सगळी माणसं एकाला तर मानितच, अहो देवाला मानित नाही तर महाराजाला कशी मानतात? देव सुद्धा वाटून घेतले. बरीच लोक चतुर्थ्या धरतील पण एकादच धरीत नाही. म्हणजे आवडा का नाही गणपती? आणि गणपतीचे बाबा कोणाला मानतेत? पंढरपुरातल्याला. आणि त्या पंढरपुरातल्याची एकादच धरीत नाहीत हे. हो, त्याच्या बापाला मानित नाहीत आणि पोराला मानतात. इतके काही काही माणसं खडगुळणं विठाला विठाला काय नसतं. एखाद्या महाराजाच्या पाठीमागे भरपूर लोक असले म्हणजे तो सात्विक आहे असं काय नाही. त्याच्याकडे एक ते देवानं टाकलेलं लोकमान्यतेचं कार्ड आहे. तो लोकमान्य, तो संत मान्य असेल, देव मान्य असेल, हे डोक्यातलं काढून टाका. विठाला संत मान्य लोक वेगळी असतात. महाराज त्यांच्या वाणीनं वाचा सिद्धी पावाल, अज्ञापक व्हाल. त्यांच्या वाणीनं इतरांचं दुःख क्षमन होतं. त्यांनी बोललेला शब्द खरा ठरतो. ही संत असतात. ही संत नुसतं पाठांतर केलं आणि ते पाठांतर करून टवाळ्या हाणणं हे म्हणजे फारच मोठा महाराज आहे, फारच त्यागी आहे, फारच अनुरागी आहे, फारच वैराग्याचं टोक आहे. हे सुद्धा डोक्यातलं काढून टाका. विठाला काही काहींचा भाग असतो ते महाराजाकडे लयच पैसे आहेत बाबा. पैशानं जर महाराज मोठा असेल तर पैसे गुंडाकडे पण येतं. चांगल्या लोकांपेक्षा चुकीचं काम करणाऱ्याकडे चेअरमन जास्त पैसे येतं. पैशानं महाराज होऊ शकत नाही. गाडीनं जर महाराज मोठा असेल तर या देशातल्या तृतीय पंथाला सुद्धा 2.5-3 कोटीची गाडी. हातवरी करा कोणाला येतं? मला तर नाही. आणि भेटणारही नाही तितकी मोठी. आणि घेता बी येणार नाही. जरी पैसे असले तरी बी घेता येणार, कारण कायद्याची चौकट आहे. पण जीवनभर ज्यानं सुपारीचं व्यसन केलं नाही, समाजानं दिलेली टोलनाक्यावरची पैसे त्यानं स्वतःला बसण्यासाठी गाडी घेतली, यानं सुपारी आयुष्यात खाल्ली नाही, असा व्यक्ती भेटला माझ्या जीवनात मुंबईला. तो 2.5 कोटीच्या गाडीत बसतो. मग तो जर 2.5 कोटीच्या गाडीत बसत असेल तर एखादा महाराष्ट्रापराच्या गाडीत बसतो, काय नवलाची गोष्ट आहे. त्याच्याही मोठे पण नसते, काही नाही. महाराज मोठं होण्यासाठी त्याचं आचरणाचं कार्ड गोड असलं पाहिजे. ज्याचं आचरणाचं कार्ड गोड आहे का तो महाराज असतो. अभ्यास करून अक्षरे वाद छळना करीत फिरे, शास्त्रोपाठ केले, गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केली, पुराण पाठ केले आणि नुसता वाद घालीतच बोंबलत फिरतोय असं समजायचं. याच्या मेंदूला विचूड असलेला आहे. विठाला विठाला यमाला सांगितलं गरुडानं, ते तशातले महाराज नाहीत, ते सुदामदेव आहेत. यमानं यमधर्माकडे आपला लेखाजोखा टाकला आणि सांगितलं, यमधर्म महाराज, यमात आणि यमधर्मात फरक आहे. देवाची 56 कोटी यादव मरणार आहेत असा गांधारीचा शाप आहे. त्यानुसार मी सगळ्यांचं मृत्यूपत्र तयार केलं. पण यमधर्मानं सांगितलं, यमराज या सगळ्या मृत्यूपत्रापैकी एक मृत्यूपत्र बाजूला टाका. यमानं सांगितलं, पतिव्रतेचा शाप आहे, मी बाजूला टाकणार नाही. आणि कोणतं म्हणून टाकू? यमधर्मानं सांगितलं, सुदामदेव सांगतील ते टाका. पण यमधर्म रगील होतं ना, फुगीर होतं दर्शक. आणि तुम्हाला एक सांगू का, फुगीराचा अंत क्षेत्र कोणतंही असू द्या बरं, मृदंग असो, गायन असो, कीर्तन असो, व्यापार असो, राजकारण असो, शेती असो, फुगीराचा अंत लवकर असतो. लोणचा इतकी फुगीरकी चलत असती, लोणचा इतकी. पण वरणा इतकी, चपाती इतकी, भाता इतकी ज्यानं फुगीरकी केली का, तो रावण आपटो हाणलाय. तर आपण तर त्याच्या पायाला चिटकलेली माती पण नाहीत. विठाला प्रांजळपणाने वागणाऱ्या माणसाचा झेंडा मेल्यावही चमकत असतो. पण फुगीरांचं काय खरं नसतं. अहंकारी लोकांचं काय खरं नसतं. कुठल्याही क्षेत्रात माणसाला अहंकार मुरवण्याची ताकद असली पाहिजे. वा, यम जरा फुगीर होता. यम धर्मानं सांगितलं, मी तुला आदेश देतोय ना, वरिष्ठानं सांगितलं, राजभाऊ मी तुला आदेश देतोय, सुदामदेव सांगतील ते मृत्यूपत्र बाजूला काढून टाक. ते म्हणला, मी त्यांच्याकडे कसं जाऊ? चलत जाय ना, चलत जाय, वाहनात बसून जाय. तुझ्याकडे वाहन आहे रेड्या, म्हशीच्या पोराला रेड्यात. मग तुमच्याकडे काय म्हणतो टीचर? मग तुमच्याकडे आता माणसाची कमी म्हशी काढ्या. हो, मी भागवताला येत होतो त्यावेळेला यांच्याच घरी मै पिशवी टेकीत होतो. म्हशी दारात दिसत होत्या गेलेल्या. विठाला विठाला विठाला. त्या रेड्यावर बसून तू जा तिथपर्यंत, पण तो जायला तयार नाही. फुगीर होता यम. यम घरी बसून म्हणला, सुदामदेव कसे वाचवतेत पाहतो. सगळे मेले, एक मेला नाही. त्याचं नाव होतं वज्र. वज्र हा भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचा पंढरपुरातल्या मालकाचा नातू होता. सिद्धांत किती मोठा आहे लक्षात घ्या. यमधर्मानं ज्या वेळेला श्रुती नावाची पत्रकार आली, जगातली पहिली पत्रकार श्रुती.
श्रुती आणि यमधर्मांनी सुदामदेवांना प्रश्न केला, महाराज 56 कोटी यादवापैकी देवाचा मुलगा न वाचवता तुम्ही एवढ्या नातवापैकी एवढ्या मुलापैकी एक नातू वज्र वाचवला, हा कशाचा पुरावा आहे? याचा सिद्धांत काय? तुमची योग्यता तुमची पात्रता काय असेल आम्हाला मोजण्याचं आमच्याकडे पात्र नाही, पण आम्हाला कळावे तुम्ही कशाच्या वाचवला तर हे खरं आहे. हे तर येड्याला सुद्धा मान्य करावं लागेल. यमसुद्धा मारू शकत नाही वज्राला, हे आम्हालाही मान्य आहे, पण तुम्ही कशाच्या आधारे वाचवला हे आम्हाला कळावा. सुदामदेवानं सांगितलं, आयुष्यभर केलेल्या भजनाच्या ताकदीने एक प्रसाद घेऊन देवाकडे गेलतो. तो प्रसाद होता पोह्याचा, आणि पोह्याच्या 3 गाठीपैकी एक गाठ वज्र नावाचा नातू देवाचा माझ्याजवळ हजर होता. म्हणून उदात्त अंतकरणाने मी केलेल्या भजनाच्या पूर्ततेचा प्रसाद मी त्याला दिलाय. देवाच्या एकाही पोरानं प्रसाद खाल्लेला नव्हता, तो वज्रानं खाल्ला होता. म्हणून या प्रसादाच्या या मुलाला मारायचं. स्वतःच्या भजनाच्या बळावर आदरणीय पोलीस डिपार्टमेंट, आदरणीय कास्टी साहेब, त्या प्रसादाच्या बळावर यम सुद्धा वज्राला मारू शकत नाही. किती सुदामदेवाचा पुरुषार्थ असेल. देवाच्या घरात दिवा लावण्यासाठी जिवंत ठेवायची ताकद देवात नव्हती, ती फक्त वारकरी सुदामदेवात होती. पण कालांतरानं आयुष्य संपल्याच्या नंतर याही सुदामदेवाच्या उशाला काळ बसला. म्हणून मालक पाहिलं, त्याही महात्म्याला काळाला सामोरं जावं लागलं. माझ्या वाचनात एक संन्याशी आला, पवित्र संन्याशी, सात्विक सदाचारी पुण्यशील, सनातन धर्माची उंची वाढवणारा संन्याशी, आपल्या धर्माला उंच नेणारा संन्याशी. कधी कधी काय होतं माहिती आहे का, कीर्तनात धर्म सांगितल्यानं धर्मवरी जात नसतो. धर्म सांगणारा धर्माचं अनुकरण करतो का हे पहिलं बघायचं असतंय. धर्म सांगणारा संसारिक असेल तर त्यानं घरातल्या लोकांना देवा इतकं मानायला पाहिजे. कीर्तनात धर्म सांगतो, हरामखोर माईच्या पाया पडत नाही, त्या भडव्याला पाकिट देणाऱ्याला सुद्धा नरक. विठाला विठाला. जो कीर्तनकार, जो भागवतकार, जो रामायणकार, जो शिवपुराणकार, जो प्रवचनकार आपल्या आईवडिलांचं दर्शन घेत नाही आणि त्याच्या जर तुम्ही पाया पडत असाल तर तुमचं 10 पिढ्याचं पाप उतवालंय असं तुम्ही समजून घ्यायचं. विठाला विठाला. राहिला लहान मोठेपणा, यायला गाथा पाठे, यायला ज्ञानेश्वरी पाठे, यायला गाथा चांगलं येते, यांना वाजवता चांगलं येते, यांना चांगली येते, त्यांना शास्त्र सांगता येते, पुराण सांगता येते. मला असा एखादा दाखवा ना तुमच्या गावाला विमानात घेऊन जाणारा. मला नाही अजून दिसला. मी बंद केले असते कीर्तन आणि त्याचेच बुटं सांभाळले असते. मलाही अजून असा सापडला नाही. मग कोणाला मोठं कोणाला चांगलं म्हणावं हे डोक्यातलं काढून टाकत जा. सात्विक माणसांना चांगलं म्हणत जा, आचरणशील लोकांना चांगलं म्हणत जा. इतकं मात्र डोक्यात कार्ड चांगलं ठेवा, देव तुमचंही चांगलं करेल. तुम्हाला तुमचं वर्णन करणार आवडतो. बरीच अशी लोक आहेत, त्याचं नाव घेतलं तर ते म्हणतो कीर्तन जमलं रा. नाही नाही, पळडं कीर्तन. तुला आकलीचा कांदा आहे का सुंबळ्या? कीर्तन पळडन वरी चढ तुला कळतं का? तो काल परवा माळ घातली चावणं गेल्यावर सुंबळ्या, आणि आता सांगतो तू कीर्तन पळडं का चांगलं. हरामखोरा तू ह्यावर संप्रदाय असतो का? नालाय का? विठाला विठाला. स्तुतीप्रिय लोक झाले, काय विषय नसतो त्याला. त्याचं वर्णन केलं म्हणजे कीर्तन रंगते असं कोणी सांगितलं तुम्हाला? काय विषय नाही. त्याचं वर्णन केल्यावर जर कीर्तनच होत असेल तर मग त्याचाच अभंग घ्या ना, त्याचाच अभंग घ्या. हो, त्याच्या पप्याच्या माईनं लिहिलेला असावा. हो, त्याचा घ्या, त्याचा घ्या. असं काही नसतं ते. तुम्ही कोण्या संप्रदायाची किंवा एखाद्या मोठ्याची उंची काढावा का कोणाला खाली वाढावा ही पात्रता तुमच्या देवानं दिलेली नाही. आणि असेल तर ती शोधण्याची ताकद ठेवा. पात्रता त्याचं आचरण शोधण्याची ताकद ठेवा. बाकीच्या गोष्टी कशाला शोधता? त्याचं आचरण शोधा. असा एक आचरणशील सनातनी महाराज. धर्माच्या गप्पा तर कोणालाही करता येतात, धर्म कोणालाही सांगता येतो. राजकारणातली माणसं सुद्धा धर्माच्या गप्पा सांगतात. आणि एकादशी दिवशी धाब्यावर जे होते, मला सांगा, धर्माच्या गप्पा सांगणारा जर एकादशीच्या दिवशी धाब्यावर जे होत असेल तर धर्म कितपत तो गोड बोलू शकतोय? त्याची योग्यता काय? त्याची पात्रता काय? मला सांगा. स्वतःच्या पत्नीच्या व्यतिरिक्त जगातल्या स्त्रीकडे नालायक दृष्टीनं पाहणाऱ्या हरामखोराला धर्म सांगण्याची पात्रता आहे? अद्याप नाही. संसारातली लोक नीट करण्याची ताकद ज्याच्यात नाही ते लोकांना उपदेश करण्याची पात्रता ज्याच्यात आहे. आपल्याकडे एक मन होती, लोकाची लाव तू धाकन आपली पेती उभ्यान ताक, अशी मन होती चर्मल तुमच्या लहानपणी. लोकाचीला लाव तू धाकन आपली पेती उभ्यानं ताक. महाराज, संसारातली लोक नीट करायची ताकद ज्याच्यात नाही त्या हरामखोरानं माईकवर धर्म सांगायचा नाही. विठाला विठाला
महाराज दाखवायचे तुम्हाला? इतका मोठा घोटका पूजा. आम्ही एका मंदिरात गेलो पूजा करायला, इकून करा तिकून करा इकून बोलणाऱ्याच्या तोंडातले घुटक्याचे तोंडे बनेलीवर येत होते, घुटक्याचे थेंब बनेलीवर येत होते. कसे मंत्र म्हणून घ्यायचे त्यांच्याकडून, कसा अभंग म्हणून घ्यायचा त्यांच्याकडून, कसा संकल्प सोडायचा त्यांच्याकडून. महाराज देवाचं नाव गोड सांगितलं काय? किती गोड आहे देवा, किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा कामाने गे, कामाने गे. काय करू पंढरकाया, काय करूयाची, काय करूयाची. सारा पंढरीला काय करूयाची, काय करूयाची. जीवे गोड पिला चला चालाचा, अमृतात दयाचा पिके पुढे, अमृतात दयाचा पिके पुढे, पिके पुढे, पिके पुढे. देवाचं नाव गोड आहे. गोड नाव कशानं घ्यायचंय? गोड जिभेनं, गोड जिभेनं. गावरान तूप किती श्रेष्ठ. मग या गावरान तुपातला शिरा केला चेरमल एका बाईने. त्याच्यात बदाम टाकले, वाकड्या तोंडाचे काजू टाकले 2-4. वाकडेच असतात ना काजू, खाला बरे असतात. काजू बदाम टाकून बाईने शिरा केला. पण वाढायच्या टायमाला लाईट गेली, शिरा वाढायच्या टायमाला लाईट गेली गजानन बुवा. मग त्या बाईनं दिवा लावला, पण दिव्याचा प्रकाश लहान असल्यामुळं तिनं बोटानंच दिव्याची वात करीत. दिवा होता रॉकेलचा. त्या बाईनं 2 बोटानं वात वरी केल्याच्या नंतर सांगा दादा किती, 1 लिटर बोटाला रॉकेल चिटकलं असेल का? थेंबर. पण चुकून तिनं अनावधानानं गडबडीत तसाच हात शिऱ्यात घातला आणि सगळ्यांना वाढला. वाटला असेल का शिरा? किती चिटकलं असेल बोल रॉकेल? किती वाट्याला किती गेला असेल बाकीच्या लोकांना, पण वाटतो का नाही? तसं ही जीभ जर दुसऱ्या व्यसनानं रंगली तर नाव मात्र गोड होत नाही. विठाला विठाला सनातनी नामधारक आहे. म्हणून धर्मप्रचारकाच्या गोष्टी करत असताना, गप्पा हाणत असताना आपली जीभ किती पवित्र आहे याची पात्रता वक्त्यानं लक्षात घेतली पाहिजे. धर्म सांगता कोणाला येतोय, कोणाला सांगता येतोय. मायबापाची सेवा करा हे कोणी सांगतंय, न करणारे पण. ज्याला कदरू कदरू मायबापाने इरीत उड्या टाकल्या ते पण भडवे म्हणते, अरे माईवडिलांची सेवा करा, तुला यम कुठं कुठं हानीन त्याचाच मेळ नाही रे. विठाला विठाला. मी तर म्हणतो जास्त अडचणीत हात घाली जाऊ नका, विचू निघतील, विचुटावतील, पुन्हा हात झटकीतान. त्याच्यापेक्षा सर्वात मोठा धर्म आहे आपल्या मायबापाला देव मानणं. त्याच्यापेक्षा जगात दुसरा धर्म तीर्थ आई वडील आहेत त्यांना मानायचं. संसारिक माणसानं परस्त्रीला आई म्हणावं त्याच्यापेक्षा अलीकडचा सिद्धांत लक्षात घ्या. ही असो वनिता आपुली, कुरूप जरी झाली, भोगिता तेची भली जिया परी. धर्माचं लक्षण सांगितलं. आपण जिच्यासोबत लग्न केलंय तिला आपलंच माना, तिला लक्ष्मी माना, तिला गृहलक्ष्मी माना. धर्मप्रचारक तो ठरू शकतो. असे बरेचसे काही संसारातले गोडशे पुरावेत. हे जर केले तर तुम्हाला ग्रंथाकडे, शास्त्राकडे, पुराणाकडे जायची गरज नाही. आणि पात्रता नसती तरी आनंद दुःख मानायचं नाही. कारण आपण संसारात नीट विधीने सेवन, जे माणसं विधीनं सेवन करतात, नियमाचं पालन करतात, त्यांना कुठल्याही महाराजाकडे पण जायची गरज नाही. विठाला विठाला. असा एक सनातनी पाहला मी. त्या सनातनाचं नाव आहे जशवंतदास. एका आखाड्याचे संन्यासी, उदासीन आखाड्याचे संन्यासी. मी 4-5 दिवस उदासीन आखाड्याचे संन्यासी एका शहरात आले. त्या शहरात एका झाडाखाली बसले. ती जागा एका मुसलमानाची होती. संन्यासी जागेत बसला मुसलमानाच्या. आज ती जागा 200-250 कोटी रुपयाची आजच्या मितीला. त्यावेळेला पण ती जागा महागडीच असेल, पण जागा मुसलमानाची होती. आणि त्या जागेत झाड होतं आणि त्या झाडाखाली संन्यासी बसलेले, अनुरागी संन्यासी. महाराज वरच्या कपड्याने कोणी कोणाला काय मानायचं, ज्याच्या त्याच्या बुद्धीचा दोष आहे किंवा ज्याच्या ज्याच्या बुद्धीचा सदोष आहे किंवा दोष आहे, ते काय असेल ते ठरवा.
पण कोणाला किती मानायचं हे आपलं कार्ड तितकं गोड असलं पाहिजे, तपासता आलं पाहिजे. तुम्ही कोण्या सोनाराकडे सोनं न्या, ते गेले गेले घेतच नाही, त्याला सलोखा लावतंय, त्याला सलोखा लावतं. आणि सलोखा लावल्याच्यानंतर त्याला कळतं हे ओरिजिनल सोनं आहे, हे सोनंच आहे, पण 52 कॅरेट आहे, 24 कॅरेट आहे. 52 नसतं नाही का? 52 कशी तर असते ना, 52 कशी असतं का नाही? हा, विठाला 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 त्याला वाटलं याच्या संपल्या गोळ्या. विठाला विठाला हे सोनाराला कळतंय. आपण बँकेत सोनं ठेवतो, तर बँकेत सोनं घेऊन घेणारा माणूस त्यांच्या बँकेने एखादा सोनार नेमलेला असतो. ते सोनार तिथे बँकेत येतो, किंवा तो बँकेचा मॅनेजर त्या सोनाराच्या दुकान नाही पाटीत, त्या सोनारालाच बँकेत बोलितोय. मग ते सांगतोय केवढ्याचं आहे काय ते, म्हणजे कस लावतो. सोनाराच्या डोळ्यानं सुद्धा सोनं कळत नसतं, तर तो कस लावित असतो, कस. मग सोनाराला सोनं कळण्यासाठी जशी कस लागते, तशी आपल्या सुद्धा डोक्यात एखादी कस पाहिजे. आपल्याला साधू कळायला पाहिजे, साधू कळणं गरजेचं आहे. एक जण म्हणला काय होतंय, कोणाच्या पाया पडायचं? तसं नसतं सुमळ्या, तसं नसतं पडतायत. तुम्हाला एक सांगू का, आहार चुकला तर पोट दुखन, आहार चुकला तर पोट दुखन. काही वेळाच्या नंतर वैद्याकडे जर गेले ना औषधोपचार घेतले तर पोट शांत होईल. पण साधू चुकला तर पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होतात. विठाला विठाला पिढ्याची पिढ्या. त्याच्याकरता साधू शोधला पाहिजे, पाणी गाळून पिलं पाहिजे, साधू तपासून मानला पाहिजे. आचरण त्याचं लक्षात घेऊन मग तो साधू मानायचा. कारण नालायकाच्या पायावर ठेवलेलं डोकं, त्याच्या पदातून पवित्र कपाळात त्याचे दोष येत असतात आणि आपला संसार मातीत जात असतो. म्हणून पंढरीच्या लोकांना हे अभिमान, पाया पडे जन एकमेका, हा पुरावा कोणाही नालायकाला लावायचा नाही. संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल, पण आचरण शुद्ध असणाऱ्या कमी वयाच्या सुद्धा लोकांच्या पाया पडत जा, हा अभंगाचा दिलासा आहे. म्हणजे कोण्या नालायकाच्या पाया पडा असा अभंग हा अर्थदृष्टी ठेवून वाचला पाहिजे. विठाला विठाला एक सनातनी मुस्लिमाच्या जागेत बसले. कालांतरानं तो मुस्लिम आला, आप कहा के पता नाही मुझे, मैं कहा का हूँ तो मुझे पता नाही. कारण तो संन्यासी होता. कारण ते तुमच्या माझ्यासारखा गठुडे बांधणारा महाराज नव्हता. मी पण त्याच्यात आलो बरं का, मी माझ्यासारखं म्हणले, तुमच्या महाराजासारखा गठुडे बांधणारा महाराज नव्हता. त्या साधूला एका मुसलमानाने विचारला, आप कहा के? गठुडे बांधण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत बरं का, काही काहीच्या. सगळेच महाराज गठुडे बांधतात, फक्त त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. विठाला 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 मला निखोळी बांधित नाही असा अजून सापडला नाही. 7015 गाव झाली माझी, हे तर कधीच लिहिलेलं गाव आहे. चर्मन 7015 गाव पाहिले, गठुडं बांधितच नाही. म्हणजे तुकोबाराच्या अभंगात बसतोय असा सापडलाच नाही. ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी दावा हे जया नावडे, ऐसा कोणी जया कन्या पुत्र घोडे दा, कन्या पुत्र घोडे दा, सुटली द्रव्यलोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. हे नाही त्या सुटली द्रव्यलोभ माया, भस्मदंड छाया तरुवराची. सुटलाच नाही. तुकोबाराच्या अभंगात बसेल असा महाराजच सापडला नाही. आणि ज्या दिवशी सापडल त्या दिवशी मला दाखवा, मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधील. विठाला विठाला पण हा सनातनी आगळा वेगळा आहे महाराज. धर्म उंच ते नेऊ शकतात की ज्यांच्याकडे अंतकरणात देवाच्या व्यतिरिक्त कोणालाच जागा नाही, ती माणसं धर्म. जशवंतदास नावे मुस्लिमाच्या जागेत बसले. त्या मुसलमान, आप कहा के? मुझे पता नहीं मैं कहा का हूँ, मुझे पता नहीं. ते मुसलमान हैरान झालं, हे साधू आहे सनातनी, पता नाही. त्याचा अर्थ एक होता, मी संन्यासी आहे आणि विश्वची माझे घर, हे विश्व माझं घर आहे. मी ज्या गावात जाईल ते मंदिर माझं घर आहे. माझं जीवन पक्षासारखं आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती, तैसे असावे मी या अवस्थेतला आहे. कमळपत्र जळी जैसे या अवस्थेतल्या. म्हणजे पता. आणि साधून चालत राहावं, पाण्यानं वाहत राहावं. थांबलेल्या पाण्यामध्ये किडे पडत असतात. वाहतं पाणी कधीच गोड नसते, वाहतं पाणी कधीच कलुषित नसते, वाहतं पाणी कधीच दूषित नसते.
वाहतं पाणी आलेल्या घाणीला शुद्ध करत चालतंय, पण थांबलेल्या पाण्यावर शेवाळं येणार, वरी त्याच्यावर थर येणार, त्याच्या खाली कीटकांची संख्या वाढणार आणि ते पाणी दूषित होणार थांबलेलं. तसं साधू हा फिरत राहो, त्याने उपदेश करत राहो, फिरत राहो, फिरत राहो. साधू एका जागेवर थांबला की काही लोक त्याला मानतात आणि काही त्याच्या विरोधात जातात. हा ठरलेला विषय. केवढाही मोठा आश्रमातला माणूस असू द्या, किती मोठा, सगळीच लोक त्याला मानतात असं डोक्यातलं काढ. आम्ही नाहीत मानित त्याला, चट माहिती आहे आम्हाला त्याचं. हो, तुला बायको नीट बोलत नाही सुमळ्यान, तुला काय त्याचं माहिती आहे? बायको कदरली तुला आणि तू काय दुसऱ्याची धुणे धुतू, हे सुद्धा लोक दुसऱ्याची मापं काढीत आहेत. विठाला विठाला अरे पता नाही. पहिल्या वाक्यात काजी नरम झाले. म्हणजे काय असा आश्चर्यचकित झाला तो. विद्वान मुसलमान होता, श्रीमंत मुसलमान होता. थोड्या वेळानं सांगितलं आपल्याला पूजे करता काही फुलं देऊ का? त्यानं सांगितलं यहाँ पे कोई मंदिर नहीं, कुछ नहीं, देवता नहीं, पूजा काय की आप करते नहीं पूजा? करते बोले, मानस पूजा करते, मनानं पूजा करतो. ठीक आहे. पाण्याची सुरई आणून दिली, सोन्याची झारी होती, त्या सोन्याच्या झारीमध्ये पाणी आणून दिलं. सुरई होती सुरई. मुसलमान माणूस होता पण श्रीमंत होता. सोन्याच्या पात्रात पाणी दिलं. तो साधू होता. त्यानं सांगितलं मी सोन्याला मानितच नाही. का? माझं शरीरच सोनं आहे. अविरत ज्याच्या वाणीतून देवाचं नाव निघतंय त्याचं शरीर सोनं असतंय. सोनं सोनं सोनं. मला या सोन्याची गरज नाही. सोने रुपये आमा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. या लोकांना सोन्याची काय गरज आहे? नामदेवरायचा एक सिद्धांत जर पाहिला तर चंद्रभागेतली वाळू हातात घेतल्यावर सगळे परीस होत होते. ह्या ते परीस जर एक सापडा आणि ह्या मंडपाच्या सगळ्या खांबायला लावला, ते सगळ्या मंडपाचे खांब सोन्याचे होणार आणि हा मंडपावाला खासदार केला नाही तर आमदार केला फॉर्म भरणार. कारण वजन बघा चेअरमन किती होणार आहे, सगळं वजन. आता ते काही टुणार नाही, मायकाच्या दांड्याला याला पण लावणार ना ते. हो, एक लावणार. महाराज एक बस झालं एका एका प्रभागाला, एक खूप झालं. त्या परिसरातल्या सगळ्या बायकांना नॅकलेस होते. मग ज्या बाईला नॅकलेस दिलं ते नाही 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 तुमच्याकडं नाही येणार. ते काय येडं आहे का तुमच्या हातोडी लावायला? हुशार येते, त्याच्या वस्तूला लावीन. विठाला हातोडीत दाखली मला. ते किती किलोच्या, पण यायच्या नशिबात लागल्यावर ती बी सोन्याची होणार नाही. नशिबात नसल्यावर त्याला प्रारब्ध लागते. चला, परीस त्याला म्हणतात. नामदेवरायांनी बंध्या वाळवंटाची परीस करण्याची ताकद आहे. ते तुमच्या अंगठीला कशाला विचारतील? हे तुमच्या मायासारखे महाराज त्यांच्या पप्प्याच्या लग्नात मला अंगठी घातली. बंबुऱ्या तू येडपट आहेस, त्याच्याकरता घातली तुला. तू येडपट आहेस म्हणून उच्चार करतो. ज्यांना गरजच नाही ते घेणारच नाहीत ना. विठाला विठाला त्या जशवंतदासजीला काय करायचं होतं? सोनं. ते सोन्याची माती करायची ताकद ज्यांच्या, ते माती हातात धरल्या सोनं करायची ताकद होती. कशाला घेतील ते सोनं? महाराज सोन्याच्या झारीचं माती झाल्याबरोबर त्या बादशाच्या लक्षात आलं, त्या मुस्लिमाच्या लक्षात आलं, सनातनी कुछ तो और है. इंशाअल्लाह ला इलाहा इल्ला इल्ला. हे परवरदिगार, हे खुदा क्या बंदा है रे, क्या बंदा है. महाराज ते डोक्याची टोपी काढून डोकं चोळीत होतं. हे परवरदिगार क्या रहमत है तेरी, क्या बंदा है. सोन्याच्या पात्राला मातीचं करण्याची ताकद ज्याच्या हातात आहे त्याचा हात किती पवित्र असेल. पण माती हातात घेतल्याच्या नंतर सोनं करायची ताकद आहे त्या साधूचा हात किती पवित्र असेल. महाराज काय मोठा पुरुषार्थ आहे. आपल्याला लोखंडाचं लाकडूसुद्धा करता यायचं नाही किंवा लाकडाचं लोखंड करता यायचं नाही, तर मातीचं सोनं, सोन्याची माती आपल्याच्यानं होत असती का काय? बराच तो अधिकारी महात्मा आहे सनातन. बादशाह चकित झाला आणि बादशाहनं सांगितलं कुछ प्रसाद पाहिजे. सेवकाला आदेश दिल्याबरोबर वेगात सांगतो. लागलीच प्रसादाचं ताट आलं, जेवणाचं ताट आलं. पण अनावधानानं सेवकाला माहीत नव्हतं हे जेवायचे कोणाला. मग घरी गेल्याच्या नंतर मालकिनीला सांगितलं. मालकीनबाई, तो हिंदी भाषेत होता, मुस्लिम होता तो सेवक सुद्धा. डब्बा द्या, टिफिन द्या. आणि डब्बा दिल्याच्या नंतर तिच्या घरी मांस शिजत होतं. शिजलेलं मांस एका पात्रात भरलं आणि ते मांस पात्रात घेऊन तो सेवक गेला. आपल्या मालकाच्या समोर टेकलं. मालिक, हे डब्बा आहे. त्या मालकानं ते उचललं, संन्याशाच्या पुढं टेकलं, जशवंतदासजीच्या पुढं टेकलं ते मांस. पाहिये महाराजजी. त्या मुसलमानाला पण माहीत नाही याच्यात मांस आहे. त्याच्या घरून आलंय, त्याच्या घरून आलंय. आणि घरी काही सांगितलं नव्हतं हिंदू जेवणारे म्हणून. डब्बा द्या, डब्बा द्या, त्यांनी देऊन टाकलं. काय विषय त्याला. महाराजांना सांगितलं महाराज घ्या प्रसाद. त्यांनी सांगितलं मी पाणी पिऊन तृप्तीचा ढेकर दिला, आता काही जेवणाची अपेक्षा नाही, पण आमच्या गरिबाचे 2 घास खा.
आम्ही जरी जातीनं मुसलमान असेल तरी आमची तुमच्यावर श्रद्धा आहे, घ्या. पण महाराज ज्याला सोन्याची माती तयार करता येत होती त्याला डब्यात काय आणलं असेल हे कळत नसेल का? ते काही साधू तुमच्या माझ्यासारखा थोडाच होता, खिचडी खाली झाकलेले भजेत दिसनत. भजे टाकले पात्रात आणि भज्यावर खिचडी टाकली, भज्यावर. आणि महाराजांनी जेवता जेवता असा हात सुरू केला. काय केलं काय नाही म्हणले, पंढरपुरात मंडप पेटला होता, मी इथूनही जिलाय. पंढरपुरात मंडप पेटला होता सप्त्यातला, मी ते इथूनही जिलाय. तर ते घरमालक लयच खुश. ते म्हणलं असे महाराज पाहिजे. बायकोनं असं इकडे बलिलं म्हणले ह्या महाराजाला बुटान हाणायला पाहिजे. याच्या खिचडी खालचे भजे गवसनत याला आणि पंढरपुरातला मंडप पेटलेला कसं काय याला? हे आपल्या तुरी कापायच्या पण कामाचा नाही. विठाला विठाला आपला संप्रदाय नाटक्या नाहीच. आपला संप्रदाय चमत्कारी नाही, आपला संप्रदाय साक्षात्कारी आहे. सोन्याची माती करणं चमत्कार नाही, साक्षात्कार आहे. मातीचं सोनं करणं चमत्कार नाही, साक्षात्कार आहे. आणि या चमत्काराचं काय खरं असते? आमच्या पोरायच्या माईला पोरायची माई मी कुठं कीर्तनाला गेला असेल, दारापुढे त्याची गाडी आली, त्याच्या गाडीत एक गाय होती, त्या गाईला 7-8 पाय होते. आणि त्याने एक रुद्राक्ष दिला. ते रुद्राक्ष घेतल्याच्या नंतर दुधात धुतलं, अमकं केलं, तांदळाची रास घातली, त्या राशी उठवलं. मी आल्याबरोबर मला आंघोळ करायला लावली, मी केली आंघोळ. आता मी कीर्तनाहून गेलतो, मी काय कोणाच्या मातीहून थोडाच गेलतो, कीर्तनाहून गेलतो. पण ते केली आंघोळ, जाऊ द्या म्हणलं काय असेल हिचं काही व्रत वगैरे असेल. आंघोळ केल्याच्या नंतर मला सांगितलं इथं नाक घासून डोकं टेकून 11 बाऱ्या पाया पडा, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणा. आता ओम नमः शिवाय आपल्या शंकर आपल्या अंतकरणात आहेत शिवजी. काशीतले मालक आणि पंढरपुरातले मालक या 2 देवाशिवाय मी कोणाला मानित नाही. विठाला विठाला सेंद्रियन घेंद्रियन हेन हे ढवळे लिंबन हेन खाणारे देव मला नाहीत आवडत. मला आवडत नाही तर ते देतील बी काय भिकार चोट. ते त्या ह्याच्यात पोटा करता बॉम्बलायले ते तुम्हाला काय देणार इथं? हे चांगल्या चांगल्या देवांना मला ज्ञानोबा आहे तुकोबा आहे सांगतात त्या देवांना मानायचं. मी दर्शन घेतलं आणि तिला विचारलं हे काय? म्हणजे रुद्राक्ष. वा ओम नमः शिवाय पुन्हा. पण ती म्हणली तुम्हाला माहीतच नाही रुद्राक्ष काय करतो? म्हणलं काय करतोय? मागितले तितके पैसे देतो. तर मला काय आश्चर्य वाटलंच नाही ना, कारण मागितले तितके पैसे देणारा रुद्राक्ष हिला द्यायला काय त्याच्या गोळ्या संपल्यात का? मी पहिला मुद्दा तिला विचारला तुला दिलाय कोणी? आपल्या दारात एक कपडे घातलेला महाराज आलता. म्हणजे सगळ्यात महाराजाच्या अंगावर कपडे असतात, पण ती म्हणली त्याच्या अंगावर महाराजांचे कपडे होते. बरं बरं बरं, हा रुद्राक्ष पैसे देतो का? बरं, रुद्राक्ष घेतल्यावर तू त्याला काय दिलं? ती म्हणली आपल्या गव्हाचे पोते शिवलेले असल्यामुळे मला काय सोडता नाही आले, पण सोयाबीन मोकळी टाकलेली होती, मी त्याला 10 किलो सोयाबीन दिली. जाऊ दे म्हणलं, रुद्राक्ष राहू दे आपल्या घरात, पण हा रुद्राक्ष आपल्याला पैसे देणार नाही. तुम्ही ऐकतच नाहीत. म्हणलं हो मला येसन घाल मग आखडन. इतकं नका, इतकी येडपट बायको नाही माझी. ह्या तुमच्या येड्यावानी करतात, तिचं नाव घेऊन तुमच्या दळायलो हे ध्यानात ठेवा. मग तितकी येडपट असती तर मी रामदेव बाबाच्या आश्रमावर गेलो असतो पेस्ट इकायला. चले जाव रामदेव बाबा, तिकडंच गेलो असतो, तिकडंच पतंजली लगेच सांगाल का मोठा आश्रम आहे महाराजांचा गुरुवार यांचा, तिथं गेलो असतो मी. तिथं तिला सांगितलं 10 किलो सोयाबीन घेऊन जर तुला रुद्राक्ष पैसे देणारा देत असेल तर त्याची गोळ्या संपल्यात का? हे अशा चुकीच्या नाटकांच्या नादी लागत जाऊ नका. नाटकं संप्रदायात, नाटकात नाटक चालत नाही तर संप्रदायात कच चालत नाही. रात्रीच सांगितलं होतं. असो, साधूनं सांगितलं सरकार आप खोलिये प्रसाद. त्या मुसलमानाने त्या प्रसादाच्या वरचं पात्र कपडा काढा आणि त्याचं झाकण काढल्याबरोबर त्याच्यात मांसाचे तुकडे नव्हते, त्याच्यात त्या ऋतूत निर्माण होणारी फुलं होती. फुलं निर्माण झाली. फुलं. साधूचं नाव आहे जशवंतदासजी. जशवंतदासजीच्या नंतर जमनादासजी आणि जमनादासजीच्या नंतर जीवनदासजी. आता चोडाव्याला आश्रम आहे. ही जागा आहे जालन्यात. आताची 250 कोटी रुपयाची जागा, आजची 250 कोटी रुपयाची जागा. त्या काजीनं दोन्ही गुडघे खाली टेकले. महाराज सनातनी कोणाला म्हणायचं? या धर्माला न मानणाऱ्यानं सुद्धा मुजरा करावा, ही ज्याच्यात ताकद आहे त्याला सनातनी म्हणतात. मुस्लिम एकादश धरीन का? चतुर्थी धरीन का मुसलमानाची बाई? नाही. पण एकादशीला आणि चतुर्थीला फळं किती आहेत का नाही ते त्यांना माहिती आहे. या दिवशी हिंदूच्या बायका उपास धरतात, आपली फळं विकतात. पण ते धरतील कसं? ते कसं अनुकरण करतील तुमचं? संन्याशाला मुस्लिम मानील कसा? वाईट म्हणणार नाही, पण मानील कसा राजभाऊ? कसा मानील तो? पण या संन्याशाच्या पुढे
त्या काळातला स्वातंत्र्यापूर्वीचा अब्जाधीश मुसलमान गुडघे टेकून मुजरा करीत होता. महाराज या धर्माला न मानणाऱ्याला सुद्धा मुजरा करायला लावण्याची ताकद ज्याच्यात आहे त्याला साधू म्हणायचं, त्याला महात्मा म्हणायचं आणि त्याला महाराज म्हणायचं. आणि त्या मुसलमानानं सांगितलं, महात्माजी तुम्हाला जेवढी जागा मठाला पाहिजे तेवढी घेऊन टाका. ते म्हणे मला काहीच लागत नाही, पण तुम्हाला पूजा करण्यासाठी मंदिर नाही ना, मग मंदिर बांधण्यासाठी करा ना. म्हणून साधूनं हातातली काठी घेऊन नुसती रेघ मारली. त्या रेघेची आतली जागा सगळी त्या मुसलमानानं देऊन टाकली. आज जालन्यात मध्यवर्ती ठिकाणी 250 ते 350 कोटी रुपयाची जागा एका मुसलमानानं आपल्या संस्कृतीतल्या पवित्र उदासीन आखाड्याच्या श्री गुरु जीवनदास स्वामींच्या गुरुवर्यांना ती जागा प्रदान मुसलमानानं केली. महाराज मुस्लिमाला झुकवायला लावण्याची ताकद ज्या संन्याशाच्या कृष्णबुवा, त्या संन्याशाचा अधिकार किती मोठा असेल. तरी पण त्या महात्म्याला काळाच्या पडद्याआड जावं लागलं. येवनिया काळ बैसला से भूसा, येवनिया काळ बैसला से भूसा, येवनिया काळ